नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स धम्मो हवे रक्षति धम्मचारी धम्मो सुचिन्नो सुखमावहाति ईशानी ससो धम्मो सुचिन्नो न दुर्गति गच्छति धम्मचारीति। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत महामानव तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी बौद्ध धम्म परिषद उल्वे नवी मुंबई या परिस्थितीच्या निमित्ताने उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगल मैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगल मैत्री भावना व्यक्त करतो आणि माझ्या धम्मदेशनेला प्रारंभ करतो। नतावता धम्मधरो यावता बहुभासते यौच अपंपि सुतवानं धम्मं कायेन पश्यति। नतावता धम्मधरो, जास्त बोलल्याने, जास्त भाष्य केल्याने, भाषण केल्याने कोणीही धम्मधर होत नसतो। जो थोडक्यामध्ये धम्माला जाणतो, धम्माला समजून घेतो आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखाला प्राप्त होत असतो। हा तथागतांचा उपदेश आहे। बऱ्याच वेळापासून आपण सर्वजण या ठिकाणी जमला आहात। खरं तर ही तुम्हा सर्वांच्या संयमाची एक प्रकारे परीक्षा आहे। सकाळपासून आपण इथे आहात, अनेक भिक्षूंच्या धम्मदेशना झाल्या, माताजींनी धम्मदेशना दिली। आपण खरोखर धम्मधर आहात, धम्माला धारण करणारे, धम्माला समजून घेणारे आहात। बरेच लोक होते, आपल्या वेळेला अनुसरून त्यांनी धम्मदेशना श्रवण केल्या। आणखी सुद्धा या कार्यक्रमाची अध्यक्षीय धम्मदेशना होणार आहे। त्यानंतर आशीर्वाद रूपाने हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। मी अधिक काही बोलणार नाही, खरं तर तसं बोलायचं पण नव्हतं, पण थोडं बोलावं असं मनाला वाटलं आणि त्यामुळे एक 10-15 मिनटापर्यंत, त्या 10 मिनटापर्यंत जास्तीत जास्त हार्डली मी बोलेल, अधिक काही बोलणार नाही।
तथागतांचा धम्म सर्वांगीण उन्नती करण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतो. कारण धम्माचं आचरण, धम्माचं अनुसरण आपल्या जीवनामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंत असे म्हणतात, धम्मो हवे रखती धम्मचारी. धम्माचं आचरण करणाऱ्या मनुष्याचं धम्म रक्षण करत असतो. स्वतःचं रक्षण आपल्याला करायचं असतं. संसारामध्ये जीवन जगणारा मनुष्य माझं स्वतःचं रक्षण व्हावं, मी सुरक्षित राहावं यासाठी प्रयत्न करत असतो. अगदी मातेच्या गर्भामध्ये असणारं बाळ, त्या बाळाची, त्या गर्भाची 9 महिन्यापर्यंत एक माता सुरक्षा करत असते, त्याचं रक्षण करत असते. अगदी तशाच पद्धतीने धम्म आपलं रक्षण करत असतो. मग धम्म रक्षण कसं करतो? धम्म परिषद आपण घेत असतो, धम्मदेशना आपण सातत्याने श्रवण करत असतो. तर धम्म आपलं रक्षण कसं करतो? कोणत्या गोष्टीमुळे धम्म आपलं रक्षण करतो? कारण आपली सुरक्षा, आपलं स्वतःचं रक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. जसं उन्हापासून सुरक्षा होण्यासाठी मंडप टाकला, आपल्याला गरमी होऊ नये म्हणून फॅनची व्यवस्था केली, भूक नावाचा रोग आपला शमावा म्हणून भोजनाची व्यवस्था केली, तहान नष्ट व्हावी म्हणून पाण्याची व्यवस्था केली. या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य, प्रत्येक सत्व आपल्या स्वतःची सुरक्षा व्हावी, मी स्वतः सुरक्षितपणे जीवन जगावं, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख उत्पन्न होऊ नये यासाठी सातत्याने तो मनुष्य प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे भगवंताचं वचन आहे, धम्मो हवे रखते धम्मचारी. धम्माचं आचरण करणाऱ्या मनुष्याचं धम्म रक्षण करत असतो. मग धम्माचं आचरण म्हणजे काय? धम्म आपलं रक्षण कशा प्रकारे करतो? तर अनेक देशनेमध्ये आपण त्या गोष्टी श्रवण केल्या, ऐकल्या. पण प्रामुख्याने 3 गोष्टींचं जर आपण अनुसरण करत असेल, आपण आचरण करत असेल, तर धम्म आपलं रक्षण करत असतो. कारण भगवंत असे म्हणतात, नतावता धम्मधरो यावता बहुभासती. म्हणजे अधिक एखादा मनुष्य बोलत असेल, अधिक भाष्य करत असेल आणि त्यानुसार जर आचरण करत नसेल, त्याला धारण करत नसेल, तर तो धम्म त्याचं रक्षण करू शकत नाही. वंदनेमध्ये आपण नेहमी म्हणत असतो, सब्ब पापस अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त पर्यौदपनं एतं बुद्धानुशासनं. ज्याप्रमाणे समुद्रामधील पाणी खारट आहे किंवा नाही हे समजून घेण्यासाठी एक थेंब जरी आपण आपल्या जिभेवरती ठेवला, तर तात्काळ क्षणी आपण सांगू शकतो की पाणी किती खारट आहे. अगदी तशाच प्रकारे भगवंत असे म्हणतात की हजारो गाथा आपण पाठ केल्या, असंख्य उपदेश आपण श्रवण केले, परंतु त्याचं अनुसरण, त्याचं आचरण जर प्रत्यक्ष रूपाने आपण केलं नसेल, तर आपल्या जीवनामध्ये
ज्या सुखाची महती भगवंताने सांगितलं आहे. सुखामध्ये सर्वश्रेष्ठ सुख भगवंताने ज्याला म्हटलं आहे, निब्बानं परमं सुखं वदन्ति बुद्धा. निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे असं भगवंताचं वचन आहे. या निर्वाण सुखाला जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये धम्माचं अनुसरण, धम्माचं आचरण आपण सातत्याने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धम्माचं आचरण हे एका दिवसापुरतं नसतं, 8 दिवसापुरतं, महिन्यापुरतं, वर्षभरापुरतं. धम्माचं आचरण जोपर्यंत मनुष्याने करावं जोपर्यंत तो आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णेला नष्ट करत नाही, जोपर्यंत सर्व प्रकारच्या विकाराला तो नष्ट करत नाही, नाहीसं करत नाही, तोपर्यंत मनुष्याने धम्माचं आचरण करावं. भगवंताचा धम्म अगदी सरळ, साधा आणि सोपा आहे समजून घेणाऱ्यासाठी. जर समजून घेणारा व्यक्ती नसेल तर त्याच्यासाठी मात्र अत्यंत कठीण आहे. पण समजून घेणाऱ्या व्यक्तीसाठी भगवंताचा धम्म अत्यंत साधा आणि अत्यंत सोपा आहे. 45 वर्षापर्यंत भगवंताने 82,000 उपदेश स्वतः दिले. 2,000 उपदेश भगवंतांच्या अग्रश्रावकांनी दिले. 84,000 उपदेश भगवंताच्या सद्धमामध्ये संग्रहित आपल्याला पाहायला मिळतात. या 84,000 धम्मस्कंदाचा सार जर कोणता असेल तर रागाला नष्ट करणे, द्वेषाला नष्ट करणे, मोहाला नष्ट करणे. राग, द्वेष आणि मोह या 3 प्रकारच्या विकाराला नष्ट करणे हा तथागतांच्या धम्माचा सार आहे. या तथागतांच्या धम्माच्या साराला समजून घेणे प्रत्येक मनुष्याचं आपल्या जीवनामध्ये कर्तव्य आहे. धम्म श्रवण करत असताना आपल्या चित्ताची मानसिकता, आपलं चित्त किती परिशुद्ध आहे, आपलं चित्त किती निर्मळ आहे, आपलं चित्त किती एकाग्र आहे, यावरती धम्म श्रवण केल्यानंतर आपल्याला तो लाभ होत असतो. कारण भगवंत असे म्हणतात, उत्थानवतो सतीमत्तो, उत्साहपूर्वक धम्माला आपण श्रवण केलं पाहिजे. सकाळपासून वेगवेगळ्या विषयावरती आपण धम्मदेशला श्रवण करत आहात. अत्यंत प्रसन्न चित्ताने, अत्यंत आनंदी चित्ताने हा तुमच्या जीवनामध्ये सर्वोत्तम अशा प्रकारचा आजचा हा लाभ आहे. कारण पुन्हा पुन्हा अशा प्रकारची संधी उपलब्ध होत नाही. धम्म श्रवण करण्यासाठी मनुष्याकडे उत्साह असला पाहिजे. धम्म सांगणाऱ्यामध्ये सुद्धा उत्साह असला पाहिजे आणि धम्म श्रवण करणाऱ्यामध्ये सुद्धा उत्साह असला पाहिजे. जर दोघांमध्ये सुद्धा उत्साह असेल तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे धम्म आपलं रक्षण का करते, धम्म आपलं रक्षण कशा प्रकारे करते, या विषयाला समजून घेत असताना तथागतांच्या श्रेष्ठ तत्वाला आपण समजून घेतलं पाहिजे. ती श्रेष्ठ तत्व म्हणजे शील आहे, समाधी आहे आणि प्रज्ञा. शील, समाधी, प्रज्ञा या 3 बहुमूल्य अंगांचं सुरक्षा कवच जर आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण केलं असेल तर कोणत्याही प्रकारचं भौतिक आणि आध्यात्मिक संकट मनुष्याच्या जीवनावरती आलं असेल तरी सुद्धा त्या मनुष्याची कोणत्याही प्रकारे हानी होऊ शकत नाही. आणि त्यामुळे शीलरूपी कवच, समाधीरूपी कवच आणि प्रज्ञारूपी कवच आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण केला पाहिजे. शीलरूपी कवच आपण कशा प्रकारे निर्माण करावा, जसं तुम्ही शीलाबद्दल श्रवण करता नेहमी सातत्याने,
शीलाचं सातत्याने आपण आचरण करावं. शील आपली सुरक्षा कशी करते, शील आपलं कार्य कशा प्रकारे करते. जसं सुरुवातीच्या देशनेमध्ये पूज्य महेंद्र बोधी महातेरो यांनी सांगितलं, शीलाबद्दल एक छोटीशी बोधकथा त्यांनी सांगितली. एका शीलाचं आचरण जरी आपण आपल्या जीवनामध्ये केलं तर किती मोठा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. मग 1 शील असेल, 2 शील असेल, 5 शील असतील, 8 शील असतील, 10 शील असतील, असंख्य शीलाचे प्रकार भगवंताने सांगितले आहे. परंतु सद्ग्रस्तांच्या जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात की शीलाचं पालन सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये आपण 5 शीलाचं पालन करतो. उपवासाच्या दिनी आपण 8 शीलाचं पालन आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. शीलरूपी कवच आपण निर्माण केलं पाहिजे. त्यानंतर समाधी भावना आपल्या चित्ताला एकाग्र करण्यासाठी, आपल्या चित्ताला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी समाधी भावना करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. कारण मनुष्याचं चित्त अत्यंत चंचल आहे. भगवंत असे म्हणतात, फदनं चपलं चित्तं दुरख दुर्निवार्यं उजुं करोति मेधावी उषुकारव तेजन. हे चित्त अत्यंत चंचल आहे, अत्यंत दुर्दम्य आहे, अत्यंत कठीण आहे. या कठीण मनाला, कठीण चित्ताला संयमित करणे अत्यंत आवश्यक आहे. माकडाची उपमा भगवंताने मानवी मनाला दिली आहे. ज्याप्रमाणे माकड एका जागेवरती कधी थांबू शकत नाही, अगदी तशाच प्रकारे मनुष्याचं चित्त एका ठिकाणी राहू शकत नाही. उपमेच्या द्वारा सांगताना भगवंत असे म्हणतात, ज्याप्रमाणे एखादा कुशल कारागीर असेल आणि त्या कुशल कारागिराकडे तुम्ही कशाही प्रकारचं लाकूड जर दिलं असेल तर तो कुशल कारागीर त्या लाकडाच्या द्वारा सुंदर अशा प्रकारची आकृती निर्माण करू शकतो. का करू शकतो? कारण त्याच्याकडे तशा प्रकारचं कौशल्य आहे, त्याच्याकडे तशा प्रकारची प्रज्ञा. प्रज्ञावान मनुष्य आपल्या जीवनामध्ये समाधीच्या द्वारा आपलं जीवन सदा सर्व काळ सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाऊ शकतो. आणि त्यामुळे मनाला संयमित करणे, मनाला एकाग्र करणे, मनाला चांगल्या विचारावरती प्रतिष्ठित करणे आपल्या जीवनाचं हे सर्वात मोठं उद्देश असला पाहिजे. कारण सर्व काही मन आहे, मनाच्या द्वारा सर्व काही घडल्या जातं. मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया. मनसाचे पद उठेन भासतीवा करोतीवा ततो नं दुःख मनवेती चक्कं वह वहतो पदं. भगवंत असे म्हणतात की मन हे मुख्य आहे, मन मनोमय आहे. जर एखादा मनुष्य अकुशल मनाने, वाईट मनाने, मळलेल्या मनाने जर कार्य करत असेल तर त्या मनुष्याचा पाठलाग, त्याचं दुःख तशाच प्रकारे करतं ज्याप्रमाणे बैलांच्या पायाचा पाठलाग गाडीची चाके करत असतं. एखादा मनुष्य प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने, चांगल्या चित्ताने जर कर्म करत असेल तर सुखसुद्धा त्याचा पाठलाग तसंच करतं, ज्याप्रमाणे त्याची स्वतःची सावली त्याला कधीही सोडून जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या मनाला संयमित करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. शील हे आपलं सुरक्षा कवच आहे, समाधी हे आपलं सुरक्षा कवच आहे. आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असंग प्रज्ञा. प्रज्ञा ही सुद्धा, प्रज्ञा म्हणजे शहाणपण, प्रज्ञा म्हणजे सत्य जाणून घेण्याची क्षमता, ज्याला सम्यक दृष्टी असं भगवंतांनी म्हटलं आहे. आपण काय करत आहोत, काय करत नाही आहोत, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, यथार्थ रूपाने 4 आर्य सत्याचं ज्या मनुष्यांना ज्ञान असतं, जो मनुष्य समजून घेत असतो, तर तो मनुष्य कोणत्याही प्रकारच्या मिथ्या दृष्टीमध्ये पडत नाही. जो मनुष्य प्रज्ञावान नाही, जो मनुष्य बुद्धिमान नाही, तो मनुष्य कर्मकांड असेल, यज्ञयाग असेल, ईश्वरवाद असेल, आत्मा असेल, प्रब्रह्मा असेल, या सर्व प्रकारच्या खुल्या संकल्पनेमध्ये, ईश्वरवादामध्ये
देवी देवतांमध्ये तो मनुष्य फसत असतो आणि या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेमध्ये फसणारा मनुष्य आपली प्रज्ञा कधीही विकसित करू शकत नाही, आपल्या प्रज्ञेचा तो विकास करू शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला प्रज्ञावान बनणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेब असं म्हणतात की रेडा बैल ही जी जनावर आहे या जनावरामध्ये आणि मनुष्यामध्ये फरक आहे. का फरक आहे? कारण जनावरांना विवेक नसतो, परंतु मनुष्याला विवेक आहे, मनुष्याला प्रज्ञा चांगल्या वाईट का आहे, आपल्या हिताचं अहिताचं का आहे याचं यथार्थोपाने तो जाणतो, त्याला समजून घेतो आणि त्यामुळे आपण प्रज्ञावान बनण्याचा, बुद्धिमान बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे बांधवांनो, धम्म हा सदा सर्वकाळ धम्माचं अनुसरण करणारा मनुष्य कोणत्याही परिषदेमध्ये जाऊ, ब्राह्मणांची परिषद असू द्या, क्षत्रियांची परिषद असू द्या, वैश्यांची परिषद असू द्या, शूद्रांची, ब्राह्मणांची, ज्ञानी विद्वान व्यक्तींची कोणाची परिषद असू द्या, शीलवान मनुष्य हा सन्मानपूर्वक तिथे जात असतो. ज्ञानी मनुष्य, प्रज्ञावान मनुष्य हा सन्मानपूर्वक त्या ठिकाणी जात असतो आणि त्यामुळे शील पालन आपलं रक्षण करत असते, समाधी हे आपलं रक्षण करत असते आणि प्रज्ञा हे आपलं रक्षण करत असते. आणि त्यामुळे भगवंताचं जे वचन आहे, धम्म हवे रक्षति धम्मचार, धम्म माझं स्वतःचं कशा प्रकारे रक्षण करेल, धम्म माझं उन्नतीच्या मार्गाकडे जाण्यासाठी मला कशा प्रकारे सहाय्यक ठरेल, मदत करेल, याचं सातत्याने आपण चिंतन मनन आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मानवी जीवन हे अत्यंत अनमोल आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. केव्हा कधी कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही आपल्याला आयुष्य असतं, त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण सदा सर्व काळ धम्माचं अनुसरण करून प्रज्ञायुक्त चित्ताने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी संयोजकाने अत्यंत परिश्रमाने ही धम्म परिषदेचं नियोजन केलं. संपूर्ण संयोजन समितीच्या प्रती मी अनंत मंगलकामना व्यक्त करतो. आपण सकाळपासून धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य आज संपादन केलं आहे. या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने आपणा सर्वांना आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर सुखाने बल प्राप्त हो. आपणा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी व्यक्त करू ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो.